कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. काय झालं सांगू का? माझ्याकडे ना बोलायला भरपूर विषय असतात. त्यामुळं मी बोलत असते. मला जसं-जसं आठवण येते तशी-तशी मी बोलत असते. परवाच्या दिवशी काय झालं, एका महिलाची कोर्टामध्ये केस आहे. तर तिच्या मुलाला किंवा मुलीला कोणाला लेकराला भेटायचं होतं. भेटायचा दिवस होता, ठरलेला होता. परंतु गणपती विसर्जनामुळं ते बंद असल्यामुळं वडिलांना किंवा त्यांचे काही नातेवाईक होते त्यांना तिथे जाता नाही आलं. जाता नाही आलं तर वडिलांनी असा मेसेज टाकला त्या बाईला, म्हणजे त्या मुलीच्या आईला किंवा त्याच्या बायकोला, मुलाच्या आईला, की बघ शनिवारी सगळे बंद आहे, त्यामुळं मला येता येणार नाही, रस्ते आहेत बंद, तर आपण रविवारी भेटण्याचा कार्यक्रम करूया, भेटूया, नाही का, जसं कोर्टाने सांगितलं आहे तसं. परंतु ती बाई इतकी खालच्या दर्जाची आहे, इतकी नीच आहे, नीच म्हणजे नीच पातळीची आहे, की तिने स्पष्ट सांगितले की नाही, रविवारी नाही, मी शनिवारी तर शनिवारीच भेटवणार, मी रविवारी भेटवणार नाही. आणि नंतर कालांतराने मला फोन आला की बघा ना आंटी, असं असं झालं, असं असं झालं मावशी, असं असं घडलं. तर मी त्यांना एकच वाक्य म्हटलं, ती तिचं कर्म करते, ती वाईट कर्म करते, तिला तिच्या कर्माची शिक्षा ही देव देणार आहे. आणि कशी देईल हे तिला माहिती नाही, माहिती आहे का. ती जी आता ते अहंकारात आहे, घमेंडीत आहे, ती कोणाचं ऐकायला तयार नाही आहे ती स्त्री. तर देव तिच्या कर्माची तिला शिक्षा देणारच. कारण का, मुलाचं आणि वडिलांच्या नात्यामध्ये ती विघ्न आणत आहे आणि सैतान तिच्याकडून ते कार्य करून घेत आहे. त्यामुळं तिला पण कळणार नाही की कसं काय देवाने हा मार मला दिला. त्यामुळं तिचं वाईट कर्म तिच्या संगती, आपलं चांगलं कर्म आपल्या संगती, आणि कर्माचा हिशोब हा होणारच आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण कर्माचा हिशोब होणार आहे. तिने जे आज आडफाटे आणले आणि भेटू दिलं नाही, फक्त शनिवारच्या ऐवजी रविवार होता, बस एवढंच होतं, बाकी काही नव्हतं. परंतु त्या मूर्ख बाईने, नालायक बाईने, नीच बाईने ॲडजस्ट केलं नाही. काय म्हणावं त्या स्त्रीला? स्त्री म्हणण्याच्या लायकीची पण नाही आहे ती, माहिती आहे का. एवढं मात्र खरं आहे, आई होण्याच्या तर लायकीचीच नाही.